जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज आपण शिवनेरी गडावर जाणार आहोत. शिवनेरी गडासोबतच आपण शिवरायांचे आवडते फूल आणि शिवरायांच्या जन्मा अगोदर जिजाऊंवर आलेले संकट, तसेच शिवनेरी गडावर महादेव कोळी समाज बांधवांवर झालेले अत्याचार याबाबत आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. सह्याद्री, ज्याने अनेक साम्राज्य इथे बनताना पाहिले आणि अनेक गर्व इथे नष्ट होताना सुद्धा पाहिले, आणि याच महाराष्ट्राच्या भूमीत फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी सूर्यास्त होत असताना एका अशा तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. शिवनेरीवर शिवबा जन्मला आणि शिवछत्रपतींच्या जन्माने ही भूमी पावन झाली. सकाळच्या थंड वाऱ्याची झुळूक अंगावर घेत आम्ही गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. शिवनेरी गडावर जायला 2 मार्ग आहेत, एक म्हणजे साखळी मार्ग आणि एक राजमार्ग. आज आपण राजमार्गाने गडावर जाणार आहोत. गडाच्या पहिल्या पायरीचे चरण स्पर्श करत गड चढायला सुरुवात केली. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर या शहरामध्ये आहे. पुणे ते जुन्नर हे अंतर साधारण 100 किलोमीटर इतकं आहे. नाणेघाट डोंगर रांगांमध्ये वसलेल्या या गिरिदुर्गाची उंची 3500 फूट इतकी आहे. शिवनेरी गडावर एकूण 7 दरवाजे आहेत. काही पायऱ्या वर चढून आल्यावर आपल्याला पहिला दरवाजा लागतो, तो म्हणजे गडाचा मुख्य दरवाजा. यालाच महादरवाजा असं म्हणतात. महादरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यास पुढे आपल्याला डावीकडे पायऱ्या नजर येतात. डावीकडील या पायऱ्या वर चढून आल्यास आपल्याला जुन्नर शहराचे सुंदर असे दर्शन घडते. नाणेघाट या डोंगर रांगांमध्ये शिवनेरीसहितच चावंड, जीवधन, हडसर असे दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. मुख्य दरवाजातून जरा पुढे येताच आपल्या नजरेस पडतो तो म्हणजे गडाचा दुसरा दरवाजा. याचं नाव आहे गणेश दरवाजा. गणेश दरवाजापासून थोडेच अंतर आपण पुढे चालत आल्यास आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा म्हणजेच पीराचा दरवाजा नजरेस पडतो. गडाची स्वच्छता ही खूपच चांगल्या प्रकारे राखली गेलेली आहे. गडावर आपल्याला अनेक प्रकारची फुलझाडे, वनस्पती पाहायला मिळतात. काही ठिकाणी बसण्यासाठी उत्तम अशी सोयसुद्धा करण्यात आलेली आहे. तसेच जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते फूल म्हणजेच फ्रेरिया इंडिका. फ्रेरिया इंडिका हे सह्याद्रीतील वनस्पतींपैकी एक रानफूल. 19व्या शतकात फ्रेरिया इंडिकाची पहिली शास्त्रीय नोंद शिवनेरी किल्ल्यावर केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवनेरीशी असलेले नाते आणि या दुर्मिळ वनस्पतींचा याच किल्ल्यावर लागलेला पहिला शोध सर्व काही सांगून जातो. 2019मध्ये झालेल्या शिवराज्याभिषेक दिनी फ्रेरिया इंडिकाचे शिवसुमन असे नामकरण करण्यात आले. तिसरा दरवाजा पार करून झाल्यावर लगेचच आपण 4थ्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतो. यादवांच्या काळात बांधण्यात आलेल्या या दरवाजाला हत्ती दरवाजा म्हणून ओळखले जाते. हत्ती दरवाजाचा समोरच असलेला कातळकडा वर चढून आल्यावर आपल्याला पाण्याचे टाके दिसते. इथे लाईनीत खूप सारे टाके आहेत. या टाक्यांवर आता लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. हत्ती दरवाजाने पुढे आल्यावरती
थोडा पुढे गेल्यावर आपल्याला इथे 2 रस्ते लागतात. 2 रस्ते, एक उजवीकडचा रस्ता जातो तो शिवाई देवीच्या मंदिराकडे आणि हा रस्ता आपला शिवजन्म स्थळाकडे जातो. पुढे गेल्यावरती मीना दरवाजा आणि कुलूप दरवाजा असे 2 दरवाजे लागतात आणि इथून गेल्यावरती एक शिवाई दरवाजा लागतो. शिवाई दरवाजा पार करून गेल्यावर पुढे शिवाई देवीच्या मंदिराचे दर्शन होते. शिवाई दरवाजातून आत आल्यावर आपल्याला समोरच मंदिर दिसते. शिवाई देवीचे मंदिर एका कोरीव लेण्यांमध्ये आहे. देवीचे मंदिर आयताकृती सभामंडप, पुढे ओवरी दीपमाळ असे साध्या पद्धतीने सजवलेले आहे. पण या देवीचा महिमा शिवभक्तांच्या दृष्टीने खूपच मौलिक आहे. या देवीची मूळ मूर्ती तांदळा स्वरूपात असून ही मूर्ती 1948 साली कुसूर ग्रामवासियांद्वारे बसवण्यात आली होती. शिवाई देवी ही जुन्नर परिसरातील आदिवासी, ठाकर, कोळी समाजाची कुलदेवता आहे. याच देवीच्या नावावरून शिवरायांचे नाव ठेवण्यात आले. शिवजन्माआधी जिजाऊंवर आलेल्या संकटाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. जिजाऊंचा भाऊ दत्ताजी जाधव यांच्याकडून पिसाळलेला खंडागळ्याचा हत्ती मारला गेला. हे संभाजी भोसले म्हणजे जिजाऊंचे धीर यांना सहन झाले नाही. यांनी दत्ताजी जाधव यांचा वध केला. आपला मुलगा दत्ताजी जाधव याचा वध झालेला पाहता लखोजी जाधव म्हणजे जिजाऊंचे वडील यांनी संभाजी भोसले यांचा वध केला आणि यातूनच जाधव आणि भोसले घराण्याचे वैर सुरू झाले. एकीकडे जाधव आणि भोसले घराणे यांचे वैर सुरू होते तर एकीकडे जिजाऊ गरोदर होत्या. म्हणूनच शहाजीराजे जिजाऊंना घेऊन नगरला आले. नगरला आल्यानंतर काही दिवसातच जिजाऊंना मुलगा झाला आणि आपल्या धीराची आठवण म्हणूनच मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. यानंतर 7 वर्षांचा काळ निघून गेला. या 7 वर्षांच्या काळात जिजाऊंना 4 मुलं झाली आणि 4ही दगावली गेली. लखोजी जाधव म्हणजे जिजाऊंचे वडील हे मोगली सैन्य घेऊन आपणास कैद करण्यास येत आहे हे समजताच शहाजीराजे जिजाऊंना घेऊन माहुली गडावर निघून गेले. लखोजी जाधवांना हे समजताच त्यांनी पाठलाग करून माहुली गडाला वेढा दिला. परंतु वेळ साधून एके दिवशी मध्यरात्रीला शहाजीराजे जिजाऊंना घेऊन माहुली गडावरून निघाले. 7 महिन्यांची गरोदर असताना रात्रभर घोड्यावरची दौड करून जिजाऊ, शहाजीराजे व बाळ संभाजी सकाळी जुन्नरला येऊन पोचले. जुन्नरला आल्यानंतर विश्वासराव देशमुखांच्या सहाय्याने जिजाऊंना शिवनेरी गडावरती आणण्यात आले. सर्व संकटांवर मात करत जिजाऊ व बाळ संभाजी सुखरूप शिवनेरी गडावरती पोचले. आणि नंतर काही दिवसातच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी सूर्यास्त होत असताना अशाच एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. शिवनेरीवर शिवबा जन्म. जय जिजाऊ, जय शिवराय. माझ्या मागे आता तुम्ही बघू शकता हे शिवजन्मस्थळ. शिवजन्मस्थळ म्हणजे बाळ शिवाजी. आणि जेव्हा बाळ शिवाजी छोटे होते म्हणजेच आपले शिवबा, तेव्हा इथे बागडत होते. म्हणजे हे इथे त्यांचा जन्म झाला. ही वास्तू आहे. आता ती पडीक अवस्थेत आहे. पण जेव्हा बाळ शिवाजी छोटे होते तेव्हा त्यांचं हे छोटंसं स्नानगृह आपण बघूया.
हे मागे जे आहे त्यांचं स्नानगृह आहे. जय शिवराय मित्रांनो, माझ्या मागे आहे ना आता अंबरखाना आहे. अंबरखाना म्हणजे ही वास्तू की जिथे कोणत्याही गडावरती धान्य साठवायची जागा असायची. आता हा अंबरखाना शिवनेरीवरती आहे. तर इथे खूप मोठी प्रशस्त जागा आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात धान्य साठवलं जायचं. आता मी तुम्हाला दाखवतो अंबरखान्याची आतली बाजू. हा एवढा मोठी प्रशस्त जागा आहे, म्हणजे कितीही काळ युद्ध झालं, कितीही वेळ युद्ध चाललं, कितीही वर्ष चाललं, तरी धान्याचा साठा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध राहायचा. जय शिवराय मित्रांनो, माझ्या मागे जो दिसतोय ना हा कोळी चौतारा. याला काळा चौतारा असंही म्हणतात. काळा चौतारा हा का म्हणतात, कारण की मुघलांनी जेव्हा 1600 कोळ्यांना जेलबंद केलं होतं, जेलबंद करून नंतर त्यांचे अतोनात हाल केले होते. अतोनात हाल करून त्यांचा ह्याच चौताऱ्यावरती शिरच्छेद करण्यात आला होता. एकेकाळी काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. यावर उपाययोजना करण्यासाठी मोगलांनी लगेचच एक भलीमोठी फौज पाठवली आणि शिवनेरीला वेढा घातला. महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली आणि सुमारे 1600 महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या प्रमुखांची नावे उपलब्ध नाहीत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.